नमस्कार, मी रुचा कानोलकर. तुम्ही पाहताय एबीपी माझाचा स्पेशल शो अभ्यास माझा 10वीचा. दरवर्षी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा कार्यक्रम घेऊन येतो आणि या कार्यक्रमात वर्षभरात तुम्ही जो काही अभ्यास केला असेल तो केला असेल, पण या शेवटच्या एका महिन्यात त्याची रिव्हिजन कशी करायची, शेवटचा हा एक महिना उजळणी करण्यासाठी कसा वापरायचा, हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आज पार्ले टिळक शाळेच्या मीरा कानडे मॅडम आहेत. मॅडम, तुमचं स्वागत. आज तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि बरोबर एका महिन्यानंतर म्हणजेच 15 मार्चला तुमचा पहिला मराठीचा पेपर आहे. त्यामुळे आजचा आपला विषय असेल मराठी. सो तुम्ही तुमच्या ज्या काही प्रश्न आहेत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, त्या कमेंट्समध्ये आम्हाला विचारा. आम्ही शक्य त्या कमेंट्सना उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं खरंच खूप कौतुक आहे, कारण आपण गेले 1.5 ते 2 वर्ष कोरोनाशी अक्षरशः युद्ध करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण आपल्या अभ्यास, परीक्षा यांच्या वाटचालीवर आहोत. त्यामुळे सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे आणि शिक्षणाच्या ध्येयाने जवळजवळ आपण पछाडलेलो आहोत. सगळेच जण जोरदार अभ्यास करतो आहोत आणि अशा या कार्यक्रमात मला एबीपी माझानं येण्याचं आमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभारी आहे मी, कारण माझा एक खारीचा वाटा देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्की. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया सिलेबसवरून. अभ्यासक्रमाची ओळख आपण विद्यार्थ्यांना करून देऊया. कोणत्या सिलेबसवर नेमके प्रश्न अपेक्षित आहेत? बरं, आता साधारणतः आपल्याला गद्य, पद्य, स्थूलवाचन, व्याकरण आणि उपयोजित लेखन असे आपले 5 विभाग आहेत. गद्यामध्ये पाठ जे आहेत त्यांची नावं मी अगदी भराभर सांगते. बोलतो मराठी, आजी कुटुंबाचा आगळ, बालसाहित्यिका, गिरिजा कीर, कवताचे पाते, वाट पाहताना, अप्पांचे पत्र, गोष्ट अरुणिमाची, करते सुधारक, वीरांगणा. धडे आपल्याला 7 आहेत. एक राहिला सर्व विश्वची व्हावे सुखी. 7 धडे, 3 स्थूलवाचनचे धडे आहेत आणि 7 कविता आहेत. आता कवितांमध्ये उत्तम लक्षण आहे, वस्तू कविता आहे, आश्वासक चित्र कविता आहे, भरतवाक्य, खोद आणखी थोडेसे, आकाशी झेप घेरे, तू झालास मूक समाजाचा नायक, व्युत्पत्तिकोश स्थूलवाचन पण एक धडा आहे. तर अशा प्रकारे एवढे आपल्याला धडे, स्थूलवाचन आहे, कविता आहेत आणि व्याकरण पूर्वी ना 5वी ते 10वीचं सगळं व्याकरण असायचं, पण आता ते सुद्धा खूप कमी केलं आहे. समास आहेत आणि शब्दसंपत्तीवर आधारित काही आहेत, उपसर्ग गटित शब्द, त्यानंतर प्रत्यय गटित शब्द आणि अभ्यस्त शब्द आणि बाकी समानार्थी विरुद्ध ते सोपे सोपे असे व्याकरण आहे, जे अगदी आरामशीर मुलं लिहिणार आहेत, मला पूर्ण खात्री आहे. याचसोबत मुलांना हे सुद्धा कळणं गरजेचं आहे की काय गोष्टी सिलेबसमध्ये नाही आहेत, कारण अभ्यास करायला घेतला की या गोष्टींवर अभ्यास करण्यावर वेळ घालवायचा नाही आहे, हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. सो स्किप झालेला सिलेबस कोणता आहे? शैक्षणिक वर्ष आपलं हे कोविडमुळे थोडंसं प्रभावित झालं होतं, म्हणून शालेय विभागानेच काही धडे वगळलेले आहेत. मी सांगते. 5वा धडा आपला वसंत हृदय चैत्र, तो एक वगळलेला आहे, म्हणजे तो अभ्यासक्रमातून काढलेला आहे. काळे केस 14वा धडा, 17वा धडा सोनाली, 18वा धडा निर्णय, स्थूलवाचन मनक्या पेरेन लागा, हे असे एकूण 5 जे पाठ आहेत ते आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. पण या पाठांना जोडून जे काही व्याकरण आहे किंवा कृती आहेत हे मात्र वगळण्यात आलेलं नाही, याची काळजी घ्यायची. यावर्षी पेपर पॅटर्न कसं असणार आहे? अंतर्गत मूल्यमापन आणि लेखी परीक्षेचे गुण कसे विभागले गेलेत? साधारण सगळ्याच विषयानुसार मराठीचं सुद्धा 2 विभागात डिवाईड केलेलं आहे, आपण विभागलेलं आहे. 80 गुणांचा लेखी पेपर आणि 20 गुणांचे अंतर्गतचे गुण आपण घेणार आहोत, असे एकूण 100 गुणांचा पेपर असेल. तर 20 गुण, मी तर म्हणेन माझी सगळी मुलं हुशार आहेत, कारण हे 20 गुण शाळेतून आपण दिलेले असणार आहेत, कारण 10 गुणांचा तुम्हाला स्वाध्याय असणार आहे, जे शिक्षकच तुम्हाला देणार आहेत. तुम्ही हुशार मुलं आहात, तो स्वाध्याय प्रामाणिकपणे पूर्ण करून दिलेला असेलही, आणि नसेल तर कृपया विद्यार्थ्यांनी ते द्या शिक्षकांना, म्हणजे तुम्हाला ते 10 मार्क मिळतील. त्यानंतर 10 मार्काची तुमची तोंडी परीक्षा होणार आहे. 5 गुणांचं श्रवण कौशल्य, म्हणजे ज्याला आपण डिक्टेशन म्हणतो, 10 शब्द साधारणतः त्यांना सांगितले जातील, त्यांनी न बघता लिहायचे, एकदम सोपं आहे. आणि 5 गुणांचा तुम्हाला भाषण कौशल्य, म्हणजे तुम्हाला साधारण 1-2-3 विषय दिले जातील, त्यावर मुलांनी अगदी आत्मविश्वासाने आपले विचार व्यक्त करायचे. झाले तुमचे 10-10-20 मार्क तुमचे हातचे आहेत आणि 80 गुणांचा तुम्हाला लेखी पेपर लिहायचा आहे. ओके.
आत्ताची जी 10वीची बॅच आहे ती तब्बल 2 वर्षांनंतर लेखी परीक्षा देते. त्यामुळे त्यांच्यासाठी पूर्वीसारखी सवय राहिली नाही आहे त्यांची लिहिण्याची. त्यामुळे आणि मराठीसारखा विषय जो इतका विस्तृतपणे आपण मांडतो, सविस्तर उत्तरं लिहितो, पत्रलेखन करतो, तर त्यांनी वेळेचं नियोजन पेपर लिहिताना कसं करावं आणि लिखाणाची प्रॅक्टिस आता या शेवटच्या महिन्यात त्यांनी कशी करायला हवी. बरोबर. आता लिखाणासाठी लक्षात घ्या आधी मुळात आपण प्रश्नपत्रिकेचं जरासं स्वरूप मी सांगते आणि मग तुम्हाला मी पटापट काही अशा टिप्स देईन की तुम्हाला जो तुमची समस्या आहे ती दूर होण्यासाठी मदत होईल. मी एक कारण सगळ्यांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती आहे, पण बघा जेव्हा कोविडनंतर किंवा आपण जेव्हा लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा शाळेत मुलं आली त्या अशी सुद्धा मुलं होती की ज्यांच्याकडे पाठ्यपुस्तक सुद्धा उपलब्ध नव्हतं. त्यामुळे असं धरून चालणार नाही की सगळ्यांकडे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. तर मी एक वेगळा नका होईना पण एक तुम्हाला परिचय देते आणि तुम्हाला तेव्हाच सांगेन की किती सोपं आहे की अगदी ज्यांची अभ्यास झालाच नाही आहे किंवा अडचणी आहेत तर त्या मुलांसाठी जरा सोपं होईल की चला यातून आपल्याला मार्क मिळू शकतात आणि आपण आरामशीर पास होऊ शकतो. मी तर असं गमतीनं म्हणते मुलांना की तुम्ही ठरवलात तरी पास नापास व्हायची तुमची संधी होणार आहे, कारण इतकं सोपं पेपर पॅटर्न आहे. मी सांगू चला. पहिला विभाग आपला गद्य विभाग असणार आहे आणि त्यात तुम्हाला शिकवलेलं आता आपल्याला 7 धडे एवढं तर कळलंय. त्या 7 धड्यापैकी कोणते 2 धड्यांवरचे पाठ उतारे जे आहेत ते तुम्हाला येणार. आता या उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. पहिला प्रश्न आकलन कृती. आकलन कृती म्हणजे कसं असतं की त्याच्यावर वस्तुनिष्ठ ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं प्रश्न म्हणतो एक प्रश्न असतात त्याचं उत्तर तुम्हाला चौकटीत लिहायचं असतं. ओके. तर त्याचं बंधन मात्र पाळा की हा पेपर लिहिताना तुम्हाला पेन आणि पट्टी याचा वापर करून चौकटीत त्यांनी जशा आखल्या तशाच आपल्याला आखायच्या. त्यासाठी पेन की पेन्सिलचा वापर करायचा? पेन आणि पट्टी. पेन कंपल्सरी सक्तीच आहे ते, कारण तुम्ही पेन्सिलने नाही आखायचे, पेनचाच वापर करायचा आहे. हां, तर उतारा वाचा आणि त्याच्यात उत्तरं शोधायची. किती सोपं आहे बघा. प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यातून शोधायची. 4 मार्क तुमचे इथे मिळाले. एक जो उतार असतो त्याच्यावर 7 मार्क असतात. हे 4 मार्क त्यांना मिळाले कारण शोधून उत्तरं लिहायची. इतकं सोपं आहे. फक्त तिसरा प्रश्न जो असतो तो स्वमतचा असतो. स्वमत तुम्हाला स्वतःचं मत मांडायचं आहे. कदाचित तो ना त्या उतार्यावर आधारित असू शकतो. त्या उतार्याच्या संदर्भात तुम्हाला स्वतःचं वैयक्तिक मत, समजा एखादा उतारा महर्षी कर्व्यांचा जर उतारा आहे आणि त्याच्या स्त्री शिक्षणाबद्दलची माहिती आहे, समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला की स्त्री शिक्षण महत्त्वाचं आहे का, तर तुम्हाला तुमची मतं मांडायची आहेत. झालं स्वमत. तिथे कुठेही तुम्हाला असं छापील उत्तर नसणार आहे की तुम्हाला पाठ करायचं आणि लिहायचं. त्यामुळे स्वमतची जी काही मनात भीती आहे ती पहिली दूर करा. तुम्हाला स्वमत जे आहे ते स्वमतचा अर्थच मुळात की तुमचं स्वतःचं मत. बस एवढं लक्षात ठेवा. फक्त त्यात एक गोष्ट मी सांगू इच्छिते की हे ना एक कौशल्य आहे की तुम्ही जे मोठे होणार समाजात तुम्ही बाहेर स्वतःची मतं व्यक्त करतात तेव्हा एक भान ठेवतो की सामाजिक भान, माझ्या मतामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही किंवा दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही. म्हणजेच काय, मी जे काही स्वमत लिहिणार ते सकारात्मक असलं पाहिजे. बस याचं भान ठेवलं की स्वमत तुम्हाला मिळणार. बरीच मुलं स्वमत लिहितच नाहीत, कोरं ठेवतात. आता मी समजा पेपर तपासते, स्वमतचं कोरी जागा आहे, मी कोऱ्या जागेला तर मार्क देऊ शकत नाहीये. म्हणून मुलांना सांगणं आहे, मुलांनो तुम्हाला जे वाटेल तुमच्या ज्या मनाप्रमाणे तुमच्या भावना आहेत त्या तिथे लिहा. स्वमतासाठी गुण किती आहेत? 3 गुण आहेत. 3 गुण म्हणजे आम्ही म्हणतो ना असे जे मौल्यवान, मौल्यवान प्रश्न ज्याला असे फार असं 1-1, 2-2 मार्काचे प्रश्न बरेच असतात, पण 3 मार्काचा प्रश्न विचार करा आणि असे जवळजवळ 2 स्वमतचे प्रश्न आपल्याला लिहायचे. ते मिस करून चालणार नाहीये. 6 गुण आहेत तुमचे त्याच्यावर. त्यामुळे तसंच अगदी तसाच्या तसा पॅटर्न प्रश्न दुसऱ्याला पण आहे. त्यानंतर येत आहे पद्य. पद्य म्हणजे कविता. कवितेच्या एक राहिला आधी आपलं की अपठित उतारा येणार आहे. प्रश्न पहिला ही जो आहे तो अपठित उतारा म्हणजेच काय, तुम्हाला जे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा येणार आहे त्याच्यावर 4 गुणांचा अगदी सोपा चौकटी भरा किंवा जोड्या लावा अशा पद्धतीचा वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. म्हणजे ते पण 4 मार्क हातचे आहेत. भीती गेली. हा, त्याच्यानंतर आता प्रश्न दुसरा सुरू होतोय पद्य विभागाचा. तुम्हाला 7 कविता आहे. साधारणतः या 7 पैकी 4 कवितांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पहिला प्रश्न जो असतो त्याची भीती का नाही, कारण त्याची कविता छापील असणार आहे. ओके.
आणि मग त्यावर आधारित मुलांना 4 प्रश्न विचारले जाणार आहे. 1 2 3 4. आता पहिले 2 आहेत ते पण तसेच आहेत. चौकटी भरा, जोड्या लावा किंवा वस्तुनिष्ठ बरेच त्याचे एक प्रकार आहेत. चूक की बरोबर असं येऊ शकतो, वाक्य पूर्ण करा असं येऊ शकतो. त्याच्यात खूप पर्याय आहेत. ते असे 4 गुणांचे आहेत. त्याच्या पुढे जाऊन तिसरा प्रश्न जो येतो तो सरळ अर्थ लिहा. अगदी सोपा. म्हणजे त्या छापील जो कविता आहे त्यातल्या कोणत्याही 2 ओळी देणार, सांगणार, त्याचा सरळ अर्थ म्हणजेच काय, त्या ओळींचा नेमका अर्थ तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचा आहे. सोपं आहे. आणि चौथा प्रश्न जो आहे तो आहे काव्य सौंदर्य लिहा. कवितेतल्या ओळी देणार आणि त्या कवितेच्या ओळींचा अर्थ, त्यात काय विचार सौंदर्य मांडलेलं आहे. कवीला कधी कधी लिहिलेल्या असतात 4 ओळी, त्याच्या पलीकडे जाऊन कवीला काहीतरी विचार रुजवायचा असतो, काहीतरी अर्थ सांगायचा असतो, काही भावार्थ असतात, काही संदेश द्यायचा असतो, तो लिहायचा आपण. फक्त ते लिहिताना एका ओळीमध्ये का होईना पण ती प्रस्तावना म्हणजे या कवितेचं नाव, त्यातला थोडासा सारांश लिहायचा आणि कवितेचं कवी एवढं मात्र तयार पाहिजे तुमचं. त्यानंतर प्रश्न जो आ आहे, प्रश्न दुसरा आ, त्याच्यामध्ये 2 भाग येतात. पहिला जो असतो ना त्याच्यात 2 कवितांचे पर्याय असतात. त्या दोघांपैकी एका कवितेवर 4 गुणांचा प्रश्न असतो. हा पण मौल्यवान प्रश्न आहे. त्याच्यात 1-1 मार्काचे 2 आणि 2 मार्काचा 1 असे प्रश्न असतात. कधी कधी 2-2 मार्काचे 2 प्रश्न दिले जातात. ओके. हां, तर प्रश्न तरी किती सोपे आहेत बघा. या कवितेचे कवी सांगा, या कवितेचा प्रकार, काव्य प्रकार सांगा. मग ती मुक्तछंद कविता असू शकते किंवा काही, किंवा या कवितेचा विषय काय. आणि 2 मार्काला साधारण सेमच असतं. त्याच्यामध्ये या कवितेतून कोणता संदेश मिळतो आहे, या कवितेत कोणता विचार मांडला आहे, हे तुम्ही ना आधीच करा. मी तुम्हाला त्याची एक छानपैकी आयडिया पण देणार आहे. त्यानंतर स्थूल वाचन येणार. स्थूल वाचनमध्ये एक कवितेचा एक प्रश्न राहिला, तो आहे रसग्रहणाचा. रसग्रहण. त्या रसग्रहणमध्ये सगळी मुलं परत पळापळ करतात, नको बाबा 4 गुणांचं आहे, मोठा आहे. पण मी तुम्हाला सांगू का, अगदी सोपं आहे. का ते सांगते. तुम्हाला कवितेच्या ओळी देणार आणि सांगणार या कवितेचं रसग्रहण लिहा. रसग्रहण म्हणजे आम्ही ज्या शाळेत होतो ना त्यामुळे संदर्भाचे स्पष्टीकरण हा प्रश्न होता. सोपा होता खरं तर. एका कवितेला जर आपण तयारी ठेवली ना, कवितेचे कवी कोण आहेत, कवितेचं नाव काय आणि कवितेचा संदेश काय, म्हणजे बघा पुन्हा पुन्हा तेच विचारताय. कवितेचे कवी, कवितेमध्ये कोणता संदेश आहे, कवितेचा विषय. एक साधारणतः मोघम तेच मुद्दे तुम्ही आशय सौंदर्य असं त्याला फक्त त्यांनी शीर्षक दिलं की आशय सौंदर्य असं तुम्ही लिहायचं मात्र. आणि त्याच्यात तुम्हाला तेच लिहायचंय, कवितेचे कवी, कवितेचा विषय, बस. त्याच्यानंतर येतो काव्य सौंदर्य, दुसरा मुद्दा. त्याच्यामध्ये ज्या दिलेल्या ओळी असतात ना त्याचा अर्थ लिहायचा आहे. ओके. सोपं आहे. आणि तिसरा जो आहे भाषिक वैशिष्ट्य. भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय असतं, असं नाव एकदम वाटतंय भाषिक वैशिष्ट्य, पण त्याच्यात काय असतं, कवीची भाषा शैली कशी आहे. आणि आम्ही तर सोपं सांगतो, कवीने किती सुंदर साध्या सहज शब्दामध्ये अगदी संवेदनशील भावना व्यक्त केल्या आहेत, अगदी मनाला भिडते कविता. असे साधारण 3-4 वाक्य जर तुमची तयार असतील ना, भाषिक वैशिष्ट्य झालं. किंवा जर एखादी मुक्तछंद असेल, कवितेचा प्रकार असेल, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की लिहा की एखादा अलंकार त्यात होतोय किंवा एखादा वीररसवर आधारित कविता आहे तर ते लिहू शकता. पण ते नाही जमलं, मी अगदी ज्यांचा अभ्यास अगदी बेताचा आहे त्यांना सांगते की हे 3-4 वाक्य जरी तुमची तयार असतील तरी काहीही घाबरायचं नाही. 4 गुणांचा प्रश्न आहे, त्या तो सोडून चालणार नाही. त्यानंतर स्थूल वाचन, प्रश्न तिसरा. आता हाही प्रश्न असते की ज्यांचा अभ्यास नाही, स्थूल वाचन ब्लँक, सगळा रिकामी ठेवून पान पसार, असं नका करू. स्थूल वाचनाला यावर्षी बघा 4 पूर्वी धडे असायचे, एक आपला वगळण्यात आलाय. आता फक्त तुम्हाला गिरिजा किरांचा एक धडा आहे, एक आहे वीरांगना आणि तिसरा आहे व्युत्पत्ती कोश. त्याचे प्रश्न धड्याखालचेच प्रश्न असतात, बऱ्याचदा धड्याखालचेच प्रश्न असतात, ते तुम्हाला इथे स्थूल वाचनला येतात. 3 प्रश्नांपैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. इथे फक्त पॅटर्न वेगळा असा की ही उत्तरं तुम्हाला अशी दीर्घोत्तरी असतात. ही थोडीशी पाठ करावी लागतील, पण मला असं वाटतं तुम्ही लक्षात ठेवून केलं तर मनाने जास्त सोपं होईल. तुमचे मुद्दे लक्षात ठेवा बाळांनो. साधारणतः गिरिजा किरांच्या धड्यामध्ये 1-2-3च प्रश्न असतात. ते ओघारे सांगितलं तर माझ्यामध्ये त्यांच्या ज्या शंका असतील त्याही दूर होतील. गिरिजा किरांमध्ये काय, बालकादंबरीची वैशिष्ट्य कोणती आहेत, बालनाटकांना वैशिष्ट्य काय आहेत, चरित्रांची वैशिष्ट्य, यडबंबू डब्बू नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल विचारणार काय विनोद झाला आहे, किंवा मधूच्या एक गोष्ट आहे त्यात काय झालं आहे असं विचारले. वीरांगणामध्ये दोघी आहेत, स्वाती महाडिक
आणि रेखा मिश्रा, त्यांचं शिक्षण आणि कार्य हे दोनच मुद्दे तयार करायचे तुम्हाला, दोघींचे, म्हणजे झाला तो धडा पूर्ण तयार झाला. त्यानंतर व्युत्पत्ती कोशामध्ये पण महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत. त्याची निर्मिती प्रक्रिया काय आहे व्युत्पत्ती कोशाची, आणि त्याचं कार्य. झालं तुमचं. म्हणजे स्थूल वाचन जर तुम्ही तयार करणार असाल तर हे ना ठरवून करायचं. मला असं वाटतं नुसतं मुलं वाचन करतात, त्यापेक्षा ठरवून करा. त्यानंतर व्याकरणाचा भाग सुरू होतो. व्याकरण खूप सोपं आहे बाळांनो, 16 मार्काचा प्रश्न आहे आणि ह्या 16 मार्कामध्ये अगदी सोपं समास आहेत, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. वाक्प्रचार पुन्हा एकदा खूप मौल्यवान प्रश्न, 4 गुणांना 2 वाक्प्रचार. तो सुद्धा सोडून चालणार नाही. वाक्प्रचारांचा अर्थ, आणि आपल्या मुळात ना धड्यांमध्ये खूप मोजके वाक्प्रचार आहेत. ते जर तुम्ही धडा वाचन करता करता जर रोजच्या रोज तुम्ही वाक्प्रचार बाजूला लिहित आलात तर नक्कीच तुम्हाला वाक्प्रचारांचा उपयोग पण करता येईल. आणि तयारी आधी ठेवा, ऐन वेळेला परीक्षेच्या वेळेला नका विचार करत बसू. त्यानंतर भाषिक कृती प्रश्न 4 आ येतो. त्याच्यामध्ये शब्दसंपत्तीचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये शब्दसमूहाबद्दल, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन. त्यानंतर एक शब्द देणार, त्या शब्दांच्या अक्षरांपासून त्याने छोटे छोटे अर्थपूर्ण शब्द बनवायचे. उदाहरणार्थ वातावरण शब्द मी जर दिला परीक्षेला, तर तुम्हाला काय करायचंय, वात, वाण, वर असे शब्द बनवायचे. पण त्यात सुद्धा मुलांना सूचनाच वाचत नाही, मग काही असं टोलॅट बाजूला करून उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. असं नका करू. त्या सूचना वाचा की अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे. आणि विरामची लेखन नियमानुसार लेखन असा एक प्रश्न येतो. पान नंबर 113 तुम्हाला काही शब्द दिले आपल्या पाठ्यपुस्तकात, त्यात ते शब्द ना नीट बघा. कसं असतं, 2 गुणांचा प्रश्न आहे हा. 4 शब्द देणार, 4 पैकी 3 शब्द चुकीचे असतील, एक कोणता तरी बरोबर असणार, तर तुम्हाला ओळखायचं आहे. अशा प्रकारे ते तुम्हाला प्रश्न दिले जातात. विरामचिन्ह आहेत, विरामचिन्हांची चिन्ह देतात, तुम्हाला ती ओळखावी लागतात, किंवा एखादं वाक्य देतील त्या विरामचिन्हांचा वापर करायला सांगतील. त्यानंतर पारिभाषिक शब्द नावाचा एक प्रश्न आहे, जो पान नंबर 114, 115 ते सगळे पारिभाषिक शब्दांची यादीच आहे. मुलांनी रोजच्या रोज जर वाचले ते शब्द, म्हणजे टॅक्सला मराठीत काय म्हणणार, कर. मोबाईलला काय म्हणणार, भ्रमणध्वनी. बस हेच करायचं आहे त्यांना. त्यानंतर उपयोजित लेखन हा खरं तर असा 24 मार्काचा आपला प्रश्न आहे. मुलांनी घाबरून जायची गरज नाही आहे, सोपं आहे, फक्त त्याला सरावाची गरज आहे. पत्रलेखन, आणि मी मगाशी म्हटलं होतं की नाही, प्रश्न पहिला ईचा जो अपठित उतारा, त्याचं सारांश लेखन इथे पर्यायाला असतं. एक तर तुम्ही पत्र लिहा किंवा सारांश लेखन लिहा. पत्रामध्ये तुम्हाला यावर्षी आपल्याला मागणीपत्र, विनंतीपत्र आणि अभिनंदनपर पत्र आहेत, 3. तर परीक्षेला कोणती 2 पत्र येणार, त्यातलं तुम्हाला एक लिहायचं आहे. तुम्हाला जर पत्रलेखनात तुमचा हात चांगला असेल तर तुम्ही पत्र लिहा, पण तुम्हाला वाटतं पत्र नाही लिहायचं आहे मला, मग सारांश लिहा. बरोबर. तर आणि सारांश लेखनमध्ये विषय निघाला म्हणून सांगते की सारांश लेखन करताना बऱ्याच मुलांना वाटतं की आहे तो उतारा मी उतरवून काढला, नाही चालणार, 0 मार्क मिळणार. मोजकं सारांश म्हणजे समजा आपण 3 तासाचा पिक्चर 3 मिनिटात स्टोरी आपल्या मित्रांना सांगतो की नाही, तसंच लेखकाने उतार्यामध्ये जे विचार मांडले ते तुम्हाला 1/3 म्हणजे समजा 150 शब्दांचा शब्द आहे तर 50 शब्दामध्ये तुम्हाला ते आणायचं. बघा, तुम्ही ठरवा की तुम्हाला पत्रलेखन सोपं आहे का सारांश लेखन सोपं, हा तुमचा निर्णय असेल. त्यानंतर तुम्हाला प्रश्न 5वा आ जो आहे त्याच्यात 3 पर्याय असतात, जाहिरात लेखन, कथा लेखन आणि बातमी लेखन. यात पण तुम्ही ठरवायचं आहे की यापैकी 2 मी कोणते छान करू शकणार आहे. मला जर वाटतं मी जाहिरात फार छान करेन, समजा दुकानाची एक जाहिरात करायची, आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करायची, तुम्ही ठरवा की जाहिरात लेखनामध्ये त्यांना चित्र काढणं वगैरे अपेक्षित आहे. अनिवार्य नाही, म्हणजे कंपल्सरी नाही. तुम्हाला वाटलंच तुमची जाहिरात जरा छान आकर्षक वाटावी तर छोटंसं अगदी कलर आणि हे घेऊन तुम्हाला ते रंगवायची नाही आहे, असं मोजकंच तुम्ही काढू शकता, कारण तेवढा वेळही आपल्याकडे नसतो. पण काही मुलं असंही करतात की अख्खीची अख्खी वाक्य त्या जाहिरातीमध्ये लिहितात. नाही, जाहिरातीचं तुमच्या दुकानाचं नाव, त्याच्यानंतर तुमचे आकर्षणाचे काय बिंदू आहेत, किंवा तुम्ही सूट देत आहे का, तुमच्या दुकानात काय काय उपलब्ध आहे ते लिहा. आणि मुळात महत्त्वाचं सगळं छान लिहितात, पत्ताच देत नाही, तुमच्या दुकानात येणार कोण आणि तुम्हाला संपर्क कसा साधायचा. म्हणजे तुमच्या दुकानाचा खाली जो काही पत्ता आहे किंवा तुम्ही एखादं प्रशिक्षण घेताय, कार्यशाळा आहे, तर त्याचा स्थळाचा जो एक पत्ता आहे तो आणि संपर्क क्रमांक
किंवा ईमेल आय डी हल्ली देणं अपेक्षित असतं आणि ते द्यावं. म्हणजे हे सगळ्याच गोष्टींचे मार्ग तिथे. या जाहिराती आपण आजूबाजूला आणि बघतो मुलांना हे सुद्धा. पुढे आवश्यक आहे. आता बरोबर. पत्र सुद्धा बघा ना, मुलांना आवश्यक आहे, कारण मुलांना बोनाफाईड हवं असतं शाळेतून. मुलांना ते पत्र काय लिहायचं पत्रव्यवहार नाहीच जमत. मग आता ही ईमेल पद्धतीचं आहे. खरं तर तुम्हाला एक मुद्दा निघाले म्हणून पटकन सांगते की ईमेल पद्धतीचं आपण पत्र लिहिणार आहोत. सगळं डाव्या बाजूला आहे. दिनांक, प्रती, त्यानंतर विषय मोजक्या शब्दात. मुलांना वाटतं विषय म्हणजे जो दिलाय ना तो अख्खा लिहायचा. नाही रे बाळांनो, फक्त 4 ते 5 शब्दामध्ये रोपांची मागणी करण्याबाबत एवढंच अपेक्षित आहे. त्यानंतर खाली तुमच्या अभिवादन करा महोदय. त्या तुम्हाला माहीत नसणार ती व्यक्ती खरंच कोण असेल किंवा त्याचं नाव काय, महोदय. आणि तुमची ओळख, मी अबक. तुम्ही स्वतःचं खरं नाव सांगायचं नाही. अबक, तुमचा पत्ता, शाळा हे काल्पनिक असू द्यावं. आणि तुमचं काम काय हे पहिल्या परिच्छेदात. दुसऱ्या परिच्छेदात जो तुमच्या अपेक्षा आहे, तुम्हाला काही रोपं हवी आहेत, कशासाठी हवी आहेत, किती हवी आहेत, ही जी काही मागणी आहे तुमची ती नीट द्यायची आहे. त्याच्यानंतर शेवट तुम्हाला तुमचा कृपाभिलाषी, आपला कृपाभिलाषी अबक आणि तुमचा पत्ता. आता तुमचा पत्ता म्हणजे तुमचा खरा नाही. तुम्ही जे शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लिहिताय म्हणजे तुमच्या शाळेचा पत्ता येईल, पण तो सुद्धा तुम्ही काल्पनिक लिहू शकता. त्यानंतर आता आपण शेवटच्या टप्प्यावर येतोय. बातमी लेखन. बातमी आता आपण बघतोच आहोत बातम्या. तर ठळक बातमी लिहावी लागते. त्याच्यानंतर डाव्या बाजूला दिनांक. दिनांकानंतर जे ठिकाण, समजा मुंबईची बातमी तर मुंबई असं लिहायचं. आणि पुढे आमच्या वार्ताहराकडून तुम्हाला कुठून बातमी मिळाली तर ते. पहिल्या परिच्छेदात जो बातमीचा मायना म्हणजे बातमी नक्की काय आहे ते सगळे मुद्दे पहिल्या परिच्छेदात. आणि साधारण बातमीचा कशी घडत गेली, काय घडलं ते दुसऱ्या परिच्छेदात. त्याला पण एक साधारण 50-60 शब्दांची मर्यादा असते, 80 शब्दांची आहेत. त्यानंतर तिसरा येतो कथालेखन. कथालेखन सगळ्यांना गोष्टी आवडतात, पण लिहिताना काय करतात, गोष्टीचं कधी कधी स्वरूपच बदलून टाकतात. असं नका करू. जे मुद्दे दिले आहेत मुलांनी ह्याचं भान ठेवलं पाहिजे की सूचना वाचा, मुद्दे वाचा. आणि कथालेखनाचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की कथेला शीर्षक नाव द्यायचं. आणि कथा ही भूतकाळातच असली पाहिजे. म्हणजे एक शेतकरी होता. मी तर म्हणेन हे जे शेतकरी आहेत त्याची 4 मुलं वगैरे असाचा काही उल्लेख असेल तर त्यांची नावं द्या. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट किती खुलवून छान सांगता, त्याला किती आकर्षक बनवतात हे तुमचं कौशल्य तिथे दिसलं पाहिजे. आणि तात्पर्य सुद्धा लिहायचं, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीतून काय शिकला. आणि पुढचा शेवटचा भाग लेखन कौशल्य. त्याच्यात 3 तुम्हाला पर्याय असतात. 3 निबंधाचे पर्याय, ते तिघांपैकी तुम्हाला एक लिहायचं आहे. एक प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. आता प्रसंग लेखन म्हणजे लॉकडाऊनमधील माझा अनुभव. तुम्ही काय काय केलात, किंवा तुम्ही किल्ल्यावर सफरीसाठी गेलात, तिथे तुम्ही काय काय पाहिलात, तुमचा दिवस कसा गेला, असं छान तुमचा अनुभव तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात गंमत येते ती आत्मकथनाच्या वेळेला. छान अख्खा आत्मकथनाचा निबंध लिहितात पण मार्क जातात. का सांगा, का जात असतं? थर्ड पर्सन म्हणून लिहिल्यामुळे. आता आत्मकथन म्हणजे मी स्वतः बोलणार आहे. तिथेच मुलांची गडबड होते. अरे मी छान निबंध लिहिला पण 0 का मिळाला. का? कारण आत्मकथन म्हणजे समजा हे टेबल जरी बोलताय, मोबाईल बोलतोय, तर तो पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत तो मोबाईल बोलणार आहे. मी मोबाईल अनुषंगाने ते असायला. हो हो, मी मोबाईल आहे, मी तुमचा मित्र आहे, किंवा त्याला जे काही बोलायचं तर तो त्याच्या दृष्टीने बोलणार. आपण लुडबुड करायची नाही. मग तुम्हाला बघा किती छान मार्क मिळतील. आणि वैचारिक म्हणजे सामाजिक साधारणतः ज्या समस्या आहेत, प्रदूषण असेल किंवा मोबाईलचा अतिवापर असेल, अशा अनेक सामाजिक समस्या असतील, त्या समस्यांवर आधारित तुमचे विचार काय आहेत, तुम्ही किती वाचन करता, तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीची किती जाणीव आहे, या सगळ्यांचं त्याच्यावरून चाचपणी केली जाते. आणि म्हणून तुम्ही ठरवायचं की तुम्ही कशात, कोणत्या गोष्टींचा तुम्हाला आनंद जास्त वाटतो आणि मी 1.5 पान कोणत्या विषयावर छान लिहू शकतो. हे झालं माझं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आता आपण स्वरूप पूर्णपणे पाहिलं, तुम्ही मस्त समजावलं सगळं. माझा असा प्रश्न होता की प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका सोडवतो. काही जण प्रश्नपत्रिका आहेत त्या सिक्वेन्सनी सोडवतात, काही जण निबंध लेखन, आत्मलेखन हे सुरुवातीला घेतात. तर तुमच्या मते सोपी पद्धत काय असेल, कोणत्या सिक्वेन्सनी जावं जेणेकरून वेळ वाचेल? नक्कीच प्रश्नपत्रिका बघा, आतापर्यंत आम्ही जेव्हा प्रिलिमचे पेपर तपासतोय तर साधारण मुलं ना
विभाग 1 पासूनच सुरू करतायत, पण एखाद्याला वाटतंय की माझं उपयोजित लेखन मला छान वाटतंय, मी ते आधी संपवावं, तर हरकत नाही आहे. त्याने विभाग 5 पासून सुरू केलं तरी काहीही हरकत नसते. पण मध्येच चला 5वा लिहून माझा पत्र झालंय, आता मी परत 1 लिहितो, नाही चालणार. जो विभाग तुम्ही सुरू केलाय तो तुम्हाला पूर्ण एकत्रच यावा लागतो. मग तुम्ही मध्ये असा उड्या नाही मारू शकत. प्रश्न पहिला विभाग 1 सुरू केलाय समजा, प्रश्न पहिला, तर त्याचे उपप्रश्न एकाच ठिकाणी एकत्रच पाहिजे. म्हणजे जो विभाग आपण सुरू करतो तो पूर्ण सोडवल्यानंतरच आपण दुसऱ्या विभागाकडे वळायचं. हो, नक्की. आणि जो प्रश्नपत्रिकेत नंबर दिलेला आहे तो बदलायचा नाही, ते महत्वाचं आहे. इथे बघा, असं नाही की तुम्ही काही अभ्यासच केलेला नाही, पण काय होतं, सूचना वाचल्या जात नाही, ही काहीतरी गडबडीत होऊन जातं. तर जो प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दिलेला आहे तोच तुम्हाला तिथे लिहायचा आहे. तिथे गडबड करून चालणार नाही. तुम्हाला वाटतं निबंध आधी लिहा, निबंध लिहा, मग त्याच्यामध्ये क्रम बदलू नका कृपया. पत्र लिहा, कथा किंवा जे काही तुम्ही लिहिणार आहेत त्यातले 2 लिहा आणि निबंध लिहा. तो पूर्ण झाल्यावर मग व्याकरण, तुम्हाला जो क्रमांकचा प्रश्न घ्यायचा आहे तो घेऊ शकता. फक्त जो घ्याल तो पूर्ण एकत्र त्याच्या उपप्रश्नासकट लिहायचा असतो. आपण जेव्हा उत्तरपत्रिका लिहायला सुरू करतो तेव्हा सुरुवातीच्या पानावरचं अक्षर आणि शेवटच्या पानावरचं अक्षर यात खूप फरक असतो, कारण आपला लिहिता लिहिता स्पीड वाढतो. तर असाही प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा की थ्रूआउट पूर्ण पेपर सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी चांगलं हस्ताक्षर कसं ठेवावं. त्याची गंमत सांगू का, काय होतं, म्हणजे आम्ही लहान असताना पण असं सुरुवातीला आपल्याला आवडतो तो प्रश्न आपण आधी घेतो, मस्त आरामशीर लिहितो, आठवते ते सगळे शांतपणे आपण लिहित राहतो. मग लक्षात येतं, अरे बापरे वेळ संपली, किंवा 1 तास संपला पहिल्याच प्रश्नात, बाकीचं काय. म्हणून ते अक्षर बदलतं आणि म्हणून त्या अक्षरांचे आकार बदलले जातात. पण त्याच्यावर मगाशी मुद्दा राहिला होता की मुलांचं लिखाणाची सवय वगैरे गेली आहे. एक मी तुम्हाला सांगते की शासनाने या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि यावर्षी आपल्याला पेपरसाठी वाढीव वेळ देणार आहेत. हां, टेन्शन नका घेऊ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता परीक्षेसाठी मुलांना त्यांची शाळा हेच केंद्र आहे. वा. त्यामुळे ते तुमचं दडपण जे आहे ना की दुसऱ्या शाळेत जायचं आणि मुलं त्या हिशोबाने कम्फर्टेबल असतील. कारण मला माझी शाळा अशी छान आरामदायी वाटते, तिथे भीतीचं तुमचं एक दडपण जाईल. एरवी जशा परीक्षा लिहिता तशाच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. फक्त एक तुम्हाला तयारीसाठी म्हणून सांगते. आता मी एक लेखनाच्या बाबतीत तुम्ही जे विचारलं होतं ते सांगते की मुलं परीक्षेसाठी खास महागाची पेनं विकत घेतात. तो तुमचा प्रश्न आहे, पण मी नेहमी सांगेन की हलकं पेन वापरा, जे हातात धरल्यानंतर तुमच्या बोटांना वजनाचा त्रास होणार नाही. कधी कधी खूप मुलांची बोटं एवढीशी आणि एवढं जाडं पेन ते खेचत असतात अक्षरशः, जे त्यांना शक्य असतं. त्यामुळे शक्यतो हलकं पेन घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या पेनाचं वजन खेचायला लागता कामा नये, जाणवणार नाही हाताला आणि तुमचा हात भरभर चालेल. हां, त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे जे पेन तुम्ही सरावाला वापरणार आहात तेच पेन परीक्षेला ठेवा. म्हणजे ऐन वेळेला पुन्हा त्याची ग्रिप आणि त्याचा जो किती प्रेशर दिला पाहिजे नको. तुम्हाला सरावाला जो तुम्ही वापरताय तेच पेन ठेवा. आणि लिहिताना हे जे आपल्याला सवय असते हे थोडं कमी करा, टोपण लावून, कारण पुन्हा त्याचं वजन परत येतं. आणि मग त्या मुलांना लिहिताना तो लिखाणाचं मग दाबणं आणि लिहिणं याच्यात वेळ जरा जातो असं मला वाटतं. आणि आपल्या हाताच्या बोटांना 3 तास पेपर लिहायचा आहे, त्यामुळे आत्तापासूनच थोडासा सराव करा. आम्ही शाळेत असताना पण आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे किमान 5 उत्तरपत्रिका तुमच्या आधीच्या वर्षाच्या लिहिल्या पाहिजेत. बघा तुम्हाला किती जमतंय ते. मला असं वाटतं जे खरंच मेहनतीने तयारी करतायत त्यांनी काय करा, जुने पेपर कुठेही उपलब्ध होतील बोर्डाचे, ते पेपर सोडवायला घ्या आणि घड्याळ ठेवा समोर. बंधन राहू देत, नियोजन राहू देत. कदाचित तुम्हाला 3 तास 15 मिनिटं पहिल्या पेपरला लागले, बाजूला लिहून ठेवा की या पेपरला मला एवढा वेळ लागलाय. तुम्हाला एवढा कोणी म्हणजे का वेळ लागतोय ते तुमच्या लक्षात येईल. पुढच्या वेळेला तुम्ही ज्या लिहिणार त्या थोडंसं डोक्यात ठेवा की आत्ता मी थोडं वेगात लिहिणार आहे, माझं बरोबर वेळेत पेपर संपला पाहिजे. असं करता करता तुम्हाला सवय लागेल. आणि दुसरं महत्त्वाचं, जो तुमचा अभ्यास जर पूर्ण झाला असेल तर तुम्हाला परीक्षेच्या वेळेला विचार करण्यात वेळ जातो, हे लक्षात ठेवा. झाला नसेल ना तर आपल्या लक्षात येत नाही, पण आम्ही सुपरविजनलाही बघतो.
मुलं बराच वेळ विचार असं असं करण्यात वेळ करण्यात घालवतात. त्यांचा वेळ जातो आणि त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग वेळ काटा पुढे सरकतो. म्हणून उत्तरं तयार ठेवा. त्याच्यासाठी एक सांगेन मी टीप, 15 मिनटं आय थिंक मुलांना आधी पेपर हातात मिळतो. वाचन करायला. वाचताना छानपैकी एकदा वाचून घ्या आणि वाचताना लक्षात घ्या की कोणते प्रश्न मी सोडवणार आहे. आणि ते प्रश्न सोडवताना भान ठेवायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे. एक म्हणते ना, एक प्लॅन ऑफ ॲक्शन तसं तयारी ठेवा. मी निबंध कोणता घेणार आहे, मी कोणता निबंध छान 1.5 पान लिहून, हे जर तयार असेल पटापट तुम्ही उत्तरं सगळी छान लिहू शकाल. आणि या बोटांचं तुम्ही म्हणतायत, बरेचसे पालक म्हणतात की हात चालतच नाही आहे, तर थोडासा जसं आपल्याला धावण्याची शर्यत आहे तर आपल्याला पायांना थोडासा व्यायाम द्यावा लागतो, धावण्याचा रोज सराव करायला लागतो. तसं व्यायामासाठी काही छोटे छोटे टिप्स आहेत की तुम्ही असं हातात, हे असा रबर आहे तुमच्याकडे, साधाचा रबर आहे, तो असा असा करून तुम्ही त्या बोटांना सतत हे करा, प्रॅक्टिस करा. त्याच्या जे मसल आहेत त्यांना त्याचा व्यायाम होईल. त्यानंतर हे जे पेन आहे त्याला तुम्ही ना असं करायचं आणि असं असं हे या पद्धतीने ओके असं ग्रीप त्याची जी तयार होईल. त्यानंतर सॉफ्टबॉल असतो स्माइली स्माइलीचा, तो बॉल. त्याचा तुम्ही असा सतत वापर करू शकता. म्हणजे हे वाचता वाचता पण होण्यासारखं आहे. बरोबर. साधे तुमचा रद्दी पेपर असेल त्याचे कागदाचे कपटे, ते या 3 बोटं हे जे आपण ज्याने पेन पकडणार आहोत त्याच्यामध्ये ते गोळे करायचे बारीक बारीक. म्हणजे यात हे जे आपले बोट आहेत त्यांचा सराव होईल किंवा त्याला जी ग्रीपची गरज आहे त्याचा वापर होईल. कारण इथेच गडबड होते आपली. त्यामुळे ते करू शकता. असं 3 बोटांनी कॉईन उचलणं किंवा छोटे छोटे वस्तू मुद्दाम उचलण्याचा सराव करणं, हे आपण करू शकतो. छोटे छोटे गोष्टी. ही परीक्षा, 10वीची परीक्षा प्रत्येकासाठी कदाचित पहिली बोर्डाची परीक्षा नसावी. काही जण यापूर्वी सुद्धा मराठीचा पेपर देऊन पास होऊ शकले नाहीत. तर त्या विद्यार्थ्यांनी आत्ता काय सराव करावा, काय मेहनत घ्यायला हवी? आपण आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघत होतो तेव्हा मी सांगितलं होतं की बरेचसे उतारे धड्यांच्या बाबतीत असं आहे की तुम्हाला धडे पाठ करायची तशी गरज नाही. वाचा, लक्षपूर्वक धडे वाचन झाले पाहिजे. कारण तो उतारा ओळखीचा असेल ना तर उत्तर. आणि मी ना एक मुलांचा जे अभ्यास घेते, माझ्याकडे दोन्ही प्रकारची मुलं येतात. अगदी हुशार पण येतील, अगदी जी अशी आहेत की ज्यांना आवडतच नाही किंवा वाचायला घेतलं ना की त्यांचं अर्ध लक्ष थोड्याने कुठेतरी गडबडतं. मग मी त्यांना काय सांगते, मला पालक सांगतात बाई वाचतच नाही. मग मी त्यांना एक आयडिया देते, मुलांना वाचायला सांगायचं आणि सांगायचं की हा जो पॅसेज तू वाचतोय त्यातले प्रश्न कोणते कोणते तयार होत आहेत सांग, याच्यात समानार्थी कोणते कोणते सापडतात ते सांग. मी मुलांना एक्सरसाइज, गृहपाठ जो असतो ना तो देते. माझी मुलं मस्त त्याच्यात धमाल करतात. काय करतात, ग्रुप तयार करतो की तुला हा धडा, तुम्हाला हा धडा, तुम्हाला हा धडा, त्याच्यावरचे प्रश्न बनवा. आणि आम्ही वर्गामध्ये असा प्रश्न मंजुषा क्विज सारखा घेतो. मुलं छान प्रश्न बनवतात. म्हणजे वाचनही झालं, प्रश्न शब्दांशी मुलं खेळतात. कारण मुखवाचन म्हटलं ना की मुखवाचन, पुढ्यात पुस्तक, लक्ष दुसरीकडे असं. बघा, सगळ्यांनाच हे मुखवाचन झेपतं असं नाही आहे. कधी कधी काही मुलं जी असतात त्यांना काहीतरी असं ना सांगावं लागतं, सोप्या सोप्या आयडियाज द्यायला लागतात. आणि खरी हुशार मुलं आहेत ते प्रामाणिकपणे करणारी आहेतच. त्यांना मी सांगेन की धडा प्रामाणिकपणे वाचा. आणि तुम्ही जसं म्हटलात की ज्यांना पास व्हायचं आहे त्यांना मी सांगितलंच की चौकटी बघा, चौकटी जशा आखल्या तशीच उत्तरं नेमकी उचलून लिहा. त्यांचं पण मी हे सांगितलं होतं की ते 4-4, 8 मार्क, अपठित उतार्यावरचे 4 असे 12 मार्क, त्यांनी जर अंतर्गतचे दिले ते 20 मार्क, कवितेवरचे 4 मार्क, त्याच्यानंतर व्याकरण 16 मार्काचं आहे, त्यातले 8-10 मार्क मिळाले तरीसुद्धा त्यांचं काम होत आहे. बरोबर. आणि निबंध, जाहिरात लिहू शकतात, ते गोष्ट लिहू शकतात, त्याच्यात जरी 3-3 मार्क असे. बघा, थेंबे थेंबे तळे साचे म्हणायला हरकत नाही आहे. पण निराश होऊ नका तुम्ही ना. मी गमतीने ठरवलं तरी तुम्ही नापास होऊ शकत नाही. इतके सोपे पेपर असतात. फक्त तुम्हाला हे समजलं पाहिजे की या प्रश्नपत्रिकेतच उत्तर आहेत असं समजा. आणि त्यामुळे धडे लक्षपूर्वक वाचा. आणि कवितांच्या बाबतीत मी सांगते, सगळ्या कविता लिहा, त्याचे कवी कोण आहेत, ते कवितेचा प्रकार काय आहे, संदेश काय आहे, असं एकदा तयार करा आणि तुमच्या डोळ्यासमोर कुठेतरी लावून ठेवा. येता जाता तुमचं लक्ष तिथे राहील. बरोबर. मला वाटतं त्यामुळे त्यांची तयारी नक्कीच होईल. अगदी बेसिक प्रश्न आहे पण खूप महत्त्वाचा आहे की परीक्षेला जाताना आपली बॅग कशी चेक करावी, त्यात काय वस्तू असायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी वर्गात नेण्यासाठी मनाई आहे.
पहिली गोष्ट तर वर्गात आपण आमच्याकडे ते फारच तपासणी केली जाते, तर मोबाईल किंवा कोणतेही डिजिटल वस्तू परवानगी Digital नसते. watches. वॉचेस अरे काहीच. मी तर म्हणते साधं छान काट्याचं घड्याळ ठेवावं समोर. तुम्हाला अगदीच खरं वेळ सांगतच असतात पण ते समोर ठेवावं. आणि तुमची पट्टी, मी सांगितलं आता आपल्याला मराठीला सुद्धा पट्टी लागणार आहे. बरोबर. 2-3 तुमच्या सरावाची पेनं, अगदी नवीन मुलांना असतं ना, अरे वा, माझी परीक्षा आहे, नवीन नवीन पेनांचा वापर. आणि हे तुमची जी वापरातली आहे, सरावाची आहे, ती पेनं ठेवा. तुम्हाला ग्रीपचा प्रश्न सुटेल. पेन्सिलला छानपैकी टोपवरे काढून 2 पेन्सिल तरी तयारी ठेवा. रबर असेल तो ठेवा. आणि हॉल तिकीट महत्त्वाचं, ते विसरू नका. हॉल तिकीट, लिखाणासाठी तुम्हाला जे पॅड लागणार आहेत ते, त्याच्यानंतर सॅनिटायझर, यावेळेला तुम्हाला सॅनिटायझर लागणारच आहे. आणि आपल्याला सुरक्षित राहून पूर्ण परीक्षा द्यायची आहे, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांचा वापर आपण करायचाच आहे. ही तयारी पण आपल्या सोबतीनं असलीच पाहिजे. हॉल तिकीट विसरू नका, नाही तर आई वडिलांना दावावं लागतं. त्यामुळे तुमच्या बॅगेमध्ये अनावश्यक काही ठेवू नका. तुम्ही छान अभ्यास केलेला असतो, एखादं पुस्तक असेल तुमचं वाचनाचं, ते, हॉल तिकीट. आणि हे ना आधीच, जसं सचिन तेंडुलकर सांगतो की नाही, माझे आधीपासूनच तयारी करतो, माझ्या बॅगमध्ये काय त्याची बॅट वगैरे तो स्वतः तयारी करतो. त्याच्यामुळे तो म्हणतो मला एक माझ्या कॉन्फिडन्स येतो, माझी तयारी झाली आहे. तशी तुम्ही एक छानपैकी तयारी करून बसा. असा पसारा नको, स्वतःच्या बॅगमध्ये सगळी तयारी ठेवा. जाताना मात्र बघा की हॉल तिकीट आपलं आपल्यासोबत असलं पाहिजे. हां, आणि बाहेर पडताना पण हॉल तिकीट विसरू नका, बऱ्याचदा तेही घडतं. आपण तरी जितकं शक्य आहे तितक्या जास्त प्रश्नांची उत्तरं त्यांना दिलेली आहेत. तरीसुद्धा ज्या मुलांचे डाऊट्स अजूनही सॉल्व्ह झालेले नाही आहेत, ज्यांना अजूनही प्रश्न पडले आहेत, त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. मॅडम, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जितक्या प्रश्नांना उत्तर देता येणं शक्य आहे तितक्यांना तुम्ही रिप्लाय करावं. तुम्ही आज आलात पार्ले टिळक शाळेच्या वतीनं, त्यामुळे तुमचं खूप खूप तुमचे आभार. विद्यार्थ्यांचं खूप मोठं कन्फ्युजन तुम्ही दूर केलं आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये आपल्याला मराठीसारखा विषय तुम्ही समजावून सांगितलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. मी तुम्हाला म्हटलं पाहिजे, कारण खरंच या मुलांसाठी मनापासून काहीतरी करायची इच्छा होती. आणि ABP माझा या टीमने मला इथे बोलावलं आणि माझ्या मुख्याध्यापिकांनी मला इथे पाठवलं, त्याबद्दल त्यांचेही तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना, जसं आपण आपलं दिवाळीला कसं शुभ दिवाळी, सुरक्षित दिवाळी, तसं तुम्हाला शुभ परीक्षा आणि सुरक्षित परीक्षा. धन्यवाद. तर हा व्हिडिओ तुम्ही रिव्हिजन म्हणून पुन्हा पुन्हा बघू शकता. तुमचे जे काही पॉईंट्स मिस झाले ते तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. तुमच्या शाळेतले किंवा इतर मित्रमैत्रिणी आहेत, कोणी भावंड आहेत जी 10वीची परीक्षा देत आहेत, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आजचा आपला विषय होता मराठी. उद्या मात्र आपला विषय असणार आहे इंग्रजी. उद्या आपल्यासोबत एक नवीन शिक्षक असतील आणि इंग्रजी विषयाबद्दल तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही आत्ताच नोट डाऊन करा. म्हणजे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरी प्रश्न विचारले तरीसुद्धा आपण त्याला उद्या दुपारी उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला उद्याचं लाईव्ह मिस करायचं नसेल तर आपल्या ABP माझाच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेल आयकन असेल, एक घंटा असेल, त्यावर क्लिक करा. म्हणजे तुमचं उद्याचा एपिसोड मिस होणार नाही, तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन जाईल. तर मॅडम, तुमचे पुन्हा एकदा आभार आणि विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान पेपर लिहा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा ABP माझा. धन्यवाद. ते मी स्टॉप करते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.